शकता. हाय जे नवीन जॉईन झाले आहेत, हॅलो, हाय हाय. वेलकम. येस. पहिल्यांदा मी तुझं स्वागत करते स्टार एंटरटेनमेंट सेलिब्रिटी इव्हेंट्स कडून. गणेश सोळंके आणि सुप्रिया राक्षे या सगळ्या पूर्ण टीम कडून मी तुझं स्वागत करते. आणि बरेचसे तुझे फॅन्स आहेत जे आता आपल्यासोबत जॉईन आहेत, त्या सगळ्यांना हाय. हॅलो. आणि असे जॉईन राहा आमच्या सोबत शेवटपर्यंत. हॅलो, हाय. आय थिंक दादाला काहीतरी रेंज इश्यू आहे, सो वेटिंग फॉर पावन किंड. ओ, सगळ्यांनी असेच रिप्लाय चालू ठेवा. काहीतरी रेंज इश्यू आहे, सो कट झाला आहे, ब्रेक झाला आहे मध्ये. परत एकदा ट्राय करते रिक्वेस्ट पाठवायला. परत एकदा मी रिक्वेस्ट पाठवलेली आहे. खूप आता आपल्यासोबत दादा छान पद्धतीने join होईल. हॅलो. फायनली परत एकदा. येस येस. सो आता आपण एक सेशन घेतो आहे ओके. की ज्याच्यामध्ये आपले काही क्वेश्चन्सही असणार आहेत, बरं. व्ह्युअर्सचे क्वेश्चन्स असणार आहेत, आणि मध्ये मध्ये आपण थोडे इंटरेस्टिंग गेम्सही खेळणार आहोत. ओके. सो पहिला प्रश्न माझा तुझ्यासाठी की आता सगळीकडेच कोविड सिच्युएशन चालू आहे, सगळीकडे लॉकडाऊन आहे, तर तू जिथे राहतो आहेस तिथे काय परिस्थिती आहे आणि कसं तू सर्व्हाइव्ह करतोयस या सगळ्यात? सध्या मी पुण्यामध्ये आहे आणि डेफिनेटली सिच्युएशन खूपच अवघड आहे, कारण असं पुन्हा याआधी कधीही पाहिलं नाही. पुण्यावर आपल्या सगळ्यांचंच विशेष प्रेम आहे. पुणे, मुंबई ह्या सिटीज अशा भकास बघायची सवय नाहीये, त्यामुळे नक्कीच वाटतंय हे सगळं बघताना किंवा त्रास होतोय. पण जो काही नियम आहे आणि जे काही निर्बंध घातले तेही महत्वाचे वाटतात, कारण की आपण पाहिलं तर डेथ रेट खूप वाढलेला आहे. त्यामुळे स्वतःला जपण्यासाठी त्यात मास्क वापरणे किंवा सॅनिटाईज करणे या गोष्टी पाळल्या जात आहेत. याच्या पलीकडे सध्या काही करू शकत नाही. एवढंच म्हणेन की जे पॉझिटिव्ह आहेत त्यांनी क्वारंटाईन व्हा, स्वतःची काळजी घ्या, आणि जे त्यांनी स्वतःची होणार नाही याची खबरदारी घ्या. येस. सो जे पण आपल्याला बघता आहेत त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा की स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि बाहेर पडू नका. जेवढी काळजी घेता येईल तेवढी नक्की घ्या. ओके. सो खूप जणांचे तुला हाय येत आहेत. येस येस. माझा प्रसाद लिमये आता आहे. हाय प्रसाद, खूप भारी वाटलं तू बघतोयस हे. ओके. जे जॉईन झाले आहेत त्या सगळ्यांना हाय. तुम्ही जर स्टार एंटरटेनमेंटला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, कारण असेच छान छान सेशन्स आपण करत असतो, सो तुम्ही ते एन्जॉय करू शकता. त्यामुळे नक्की जाऊन फॉलो करा. ओके. यानंतर ऍज युजल माझा प्रश्न असणार आहे तुला की या क्षेत्राची तुझी सुरुवात कशी होती, तुला आवड कशी निर्माण झाली या क्षेत्राची? ती आवड मला आधीपासूनच होती. मी शाळेमध्ये सुद्धा एकपात्री किंवा एकांकिकांमध्ये भाग घेत होतो. तो समवेअर याच क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचंय. तो इव्हेंच्युअली कॉलेज माझं पुण्यामध्ये मी शिकलो, सिंहगड कॉलेजला. तो तिथे होता आणि पुण्यामध्ये एकांकिका आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप आधीपासून आहेतच. म्हणजे आमचे सिनियर किंवा पुण्यानी जे कलाकार दिलेत लोकांना ते खूप मोठे कलाकार आहेत. तो जेव्हा मी पुण्याला आलो त्यावेळी नगरच्या सारख्या एका छोट्या गावातून मला माझ्या तिथल्या नगरच्या रंगकर्मींनी खूप गोष्टी शिकवून तयार. आपण म्हणतो की शाळेतून आपण ज्युनियर कॉलेजला जातो, ज्युनियर कॉलेजमधून सिनियर कॉलेजला जातो, तसा हा प्रवास होता की नगरमधून पुण्यात ज्युनियर कॉलेज काही गोष्टी मी शिकतो आणि तिथून मग प्रस्थान झालं मुंबईकडे. आणि मग मुंबईमध्ये तर ही तर नगरीच आहे जिथे इंडस्ट्रीज आहेत. आपली इंडस्ट्री इथे काम मुंबईत होतं. सो इथे आल्यानंतर मग ठरवलं की येस, आता फायनली आपण त्या जागी पोहोचलोय जिथे पोहोचायचं होतं. सो डेफिनेटली एकांकिका आणि नाटक हा माझा बेस राहिलाय. आणि हा व्यावसायिक नाटकं मी फार करू शकलो नाही, कारण पटकन मला सिरियल मिळाली जेव्हा माझा जो स्ट्रगलिंग पिरियड त्यामध्ये. सो मिळाल्यामुळे तसं व्यावसायिक नाटक मला करता आलं नाही फार. पण हा त्याच्यानंतर इव्हेंच्युअली मी काही नाटकं केली, व्यावसायिक नाटकं केली.
सो प्रवास हाच आहे. आणि मला असं वाटतं की नाटक हा बेस असावा. थिएटर हे खूप बेसिक, आणि थिएटर केल्याशिवाय तुम्हाला अभिनेता म्हणून तुम्ही परिपक्व होत नाही असं मला वाटतं. सो सगळ्याच माझाही प्रवास हा थिएटर मधूनच सुरू झाला. वा वा वा, क्या बात आहे. आणि राकेश असं कमेंट करत आहेत की मराठीतील मस्त कलाकार म्हणून. थँक्यू राकेश. खूप जणांचे रिप्लाय येत आहेत की सर तुम्ही खूप छान दिसता, बिग फॅन वगैरे. थँक्यू. जे जे रिप्लाय देतात प्रत्येक रिप्लाय मी वाचू शकत नाहीये, त्याबद्दल खरंच खूप सॉरी. पण तुमचे जर काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारा, आपण मध्ये मध्ये ते विचारणार आहोत दादाला. सो दादा, ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतो तो आपल्या जवळच्या व्यक्तींचा सपोर्ट. सो तुला सुरुवातीच्या काळात तू जेव्हा स्ट्रगलिंग होतास तेव्हा तुला सपोर्ट कसा होता तुझ्या जवळच्या व्यक्तींचा किंवा घरच्यांचा? सपोर्ट हा सी, जेव्हा आपण अकॅडमिक्स मध्ये काही करत असतो, आपलं शिक्षण सुरू असतं, त्यावेळी कुठलेही कोणाचेही असतील तर सुरुवातीला ते हेच म्हणतात की आधी तू तुझं करिअर सेट कर. कारण काय की फील्ड आहे, इंडस्ट्री ही जे काय फील्ड आहे किंवा कलाकाराचं आयुष्य आपण म्हणूया, तर इथे पैसा हा कायम तुम्हाला मिळत नाही, तो येत जात असतो. त्यामुळे हेच मत आहे की अकॅडमिकली तुम्ही काहीतरी करा, ऍटलीस्ट तुम्ही ग्रॅज्युएट व्हा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हा, त्याशिवाय यात येऊ नका. आई वडिलांप्रमाणे माझे आई वडील सुरुवातीला या गोष्टीला जर अगेन्स्ट होते. येस सुप्रीत, हाय, वाट बघत होतो मी तुझी, ये आपण गप्पा. माझेही आई वडिलाला अगेन्स्ट होते, पण इव्हेंच्युअली सपोर्ट त्यांचा मला मिळत गेला जेव्हा त्यांना जेन्युअनली कळलं की हा याच्यामध्ये कला आहे आणि हा सादर करू शकतो लोकांसमोर, किंवा लोक याला सिरियसली घेतात आणि हा उगाच एक मनात येते म्हणून काहीतरी करूया अशा झोन मध्ये नाही, तर हा जेन्युअनली खूप सिरियस आहे हे माझ्या आई वडिलांना कळलं. सगळ्यात मोठा हातभार मला लागला माझ्या मित्रांचा. कारण माझ्या इव्हेंच्युअली नगर ते पुणे, पुण्यापासून मुंबई, हे सगळं मी असं म्हणेन की माझ्या मित्रांनी मला वाढवलं आणि मला खूप मदत केली मित्रांनी या सगळ्या प्रवासामध्ये. मग अमित बैचे असेल किंवा दिग्पाल लांजेकर असेल, सो ह्या गायडन्स अंडर मी सगळं शिकत होतो. किंवा कधी कधी असं वाटायचं की डिसिजन्स घेऊ शकतोय का आपण, तर त्यावेळी ही सगळी मित्रमंडळी माझ्या बरोबर होती ज्यांनी मला डेफिनेटली गाईड केलं. सो ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असं आहे की मला खूप मदत मित्रांनी केली. फॅमिली हा बॅकबोन होता, फॅमिली सोबत कायमच उभी होती, माझे आई वडील. पण हा मित्रांनी, आजही मित्र राहतात, आजही मी काही कुठलाही प्रोजेक्ट करू दे, माझे मित्र कधीच मला एकटं सोडत नाही, ते माझ्या बरोबर असतात. आता सुप्रीत आहे किंवा अमरीश आहे, प्रसाद आहे, इव्हन सुप्रीत आहे माझा मित्र. आमचं आणि खूप प्रेमाचं जिव्हाळ्याचं एक रिलेशन आहे सुप्रीत बरोबर. सुप्रीत डार्लिंग, आय एम मिसिंग अ लॉट. ओके, सो हाय सुप्रीत दादा तुलाही, आणि जे जॉईन झालेत त्या सगळ्यांना हाय परत एकदा. आणि तुझा हा सपोर्ट खूप छान आहे तुला आतापर्यंतचा, आणि असाच तो कायम राहू दे. तुला जे जे सपोर्ट करता आहेत ते करत राहू देत. आणि जे आपल्याला बघता आहेत तुमचे काही क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारू शकता. दादा, तुला सगळ्यांचे रिप्लाय येत आहेत की बहिर्जी नाईक खूप छान वगैरे त्या भूमिकेसाठी. खूप जणांनी सांगितलं बहिर्जींची भूमिका खूप आवडली होती. हाय अंड्या, अनिकेत. मी प्रेमाने अंड्या म्हणतो. अनिकेत, हाय, कसा आहेस तू? सुनील खरे, माझे लाडके डीओपी, तेही ऑनलाईन आहेत. हाय सुनील दादा. आणि हा, बहिर्जी ही भूमिका खूपच आवडली लोकांना, आणि माझ्या आयुष्यात तो ड्रीम रोल होता बहिर्जींचा. तो थँक्स टू दिग्पाल लांजेकर, ज्यांनी असा विश्वास दाखवला की हरीश तू ही भूमिका करू शकतोस. तो त्यामुळे हे सगळं घडलं. आणि मी कायमच म्हणतो की माझ्या कुठल्याही भूमिकेमध्ये मी काय केलंय याहीपेक्षा माझ्या टीमचा खूप सपोर्ट असतो. जसं बहिर्जींसाठी दिग्पाल लांजेकर, आणि राईट फ्रॉम दिग्पाल टू चिन्मय दादा, जी अख्खी टीम होती त्या टीमनी मला खूप सपोर्ट केला, आणि म्हणून बहिर्जी नाईक जे काही तुम्हाला बघता आले ते बघता आले. सो यातलं माझं क्रेडिट शून्य आहे, माझ्या टीमनी खूप. वा वा वा, क्या बात आहे. सुप्रीत दादा म्हणतो आहे की मेकअप रूम मधल्या काही आठवणी नकळतच्या. हो, मेकअप रूम मध्ये आम्ही खूप मजा करायचो. म्हणजे काहीतरी रेंज इश्यू होतो आहे त्याच्यामुळे असं ब्रेक होत आहे मध्ये मध्ये. पण तुम्ही तुमची एन्जॉयमेंट चालू ठेवा.
इश्यू सॉल्व्ह होईल लवकर. हाय कौस्तुभ. एक बॅलन्स्ड आणि फोकस्ड अभिनेता. येस. ओके, रेंज इश्यूमुळे होत आहे हे. आपण परत एकदा जॉईन करूया दादाला, काही इश्यू नाहीये. तुमचे क्वेश्चन्स असेच विचारत राहा, कमेंट्स करत राहा. हा, नेटवर्कचा जरा हो. ओके. प्रश्न म्हणजे खरंच आम्ही मेकअप रूम मध्ये खूप धमाल करायचो आणि कुठल्याही सेटवर मेकअप रूम ही अशी रूम असते ना की त्या 2 सीन मधला जो गॅप असतो तिथे आर्टिस्टला रिफ्रेशमेंट व्हावी अशी ती जागा असते. आणि नशिबाने खूप चांगले मित्र मिळाले मला आणि चांगले को आर्टिस्ट मिळाले. सुप्रीत इज वन ऑफ देम. आम्ही खूप खेचायचो अगं एकमेकांची. म्हणजे त्यात सगळ्यात जास्त तर अपमान सुप्रीतचा व्हायचा माहितीये तुला. पण कधीच त्यांनी मला की तो खूप फ्रेंडली झोन मध्ये असायचं सगळं. सो खूप मजा यायची. तर आम्ही म्हणजे अफाट होतो. वा वा वा, म्हणजे छान अनुभव होता ह्या सिरियलचाही तुमचा. तुमचा आवाज खूप छान आहे अशी कमेंट आली आहे सर. थँक्यू सो मच. मला एवढं गाणं ऐकायला आवडेल. आम्हाला एखादं गाणं ऐकायला आवडेल. आणि आता माझा आवाज खरंच बसलाय, मला आवडलं. मी लवकरच इंस्टाग्राम करणार आहे गाणं. सुप्रीत. येस. ओके, सो आपण पहिला गेम स्टार्ट करूया. पहिला गेम असणार आहे टंग ट्विस्टर. ओके. सो टंग ट्विस्टर मी तुला देणार आहे आणि ते तुला 5 वेळाला खूप फास्ट रिपीट करायचं आहे. आणि तुला 3 चान्स असणार आहेत त्याच्यामध्ये. तू जर अडकलास तर तू पुढचा चान्स घेऊ शकतोस. आणि या गेम मधले तू जर 90 to 95% कव्हर केलेस तर तुला स्टार एंटरटेनमेंट्स कडून एक छोटस गिफ्ट असणार आहे. हो, ऑल द बेस्ट तुझ्या पहिल्या गेम साठी. मी पहिलं टंग ट्विस्टर तुला देते. नीली रेल लाल रेल, नीली रेल लाल रेल. नीली रेल लाल रेल, नीली रेल लाल रेल, नीली रेल येस. नीली रेल नीली रेल परत नीली रेल लाल रेल, नीली रेल लाल रेल, नीली रेल लाल रेल, नीली रेल लाल रेल, नीली रेल लाल रेल. ओके, फाईन. सो पहिलं टंग ट्विस्टर तू कम्प्लीट केलेलं आहेस. छान. आणि तुला एक अजून टंग ट्विस्टर आहे. अजून दुसरे टंग ट्विस्टर मी तुला देते, जे आहे ही थ्रू 3 फ्री थ्रोन्स. बापरे, काय आहे? ही थ्रू 3 फ्री थ्रोन्स. येस, फ्री थ्रोन्स. He threw 3 free throws. 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 वा 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 वा, क्या बात आहे. थँक्यू. मस्त. खूप छान कम्प्लीट केला आहेस तू फर्स्ट गेम. सो जे ऑनलाईन आपल्यासोबत आहेत त्यांचं खूप खूप स्वागत परत एकदा. असे जॉईन राहा आमच्यासोबत. आणि स्टार एंटरटेनमेंटला फॉलो केलं नसाल तुम्ही फॉलो करा जाऊन नक्की. आणि पावनखिंड कधी येतोय असा आकाश यांनी प्रश्न विचारला आहे. लवकरच येतोय. फक्त आता हे कोविड सिच्युएशन थिएटर्स बंद आहे. आणि मला खरंच जेवढे ऐकतायत त्या सगळ्यांनाच सांगायचंय पावनखिंड बद्दल की सिनेमा लवकरच येणार आहे तुमच्या भेटीला. फक्त आता काय ना, आपले सिनेमे कसे असतात तुम्हाला माहितीये. त्यामुळे थिएटरमध्ये गर्दी करून जल्लोषात बघण्याचे आपले सिनेमे असतात. पण कोविडमुळे आता हे शक्य नाहीये, म्हणून तुमच्यासाठीच हे राखून ठेवलेलं आहे. एकदा हे सगळं केलं, लसीकरण झालं, आपण सगळे फ्री झालो की पुन्हा एकदा थिएटरमध्ये गर्दी करूया आणि जय शिवाजी जय शिवराय अशा, जय जिजाऊ जय शिवराय अशा आणि शिवाजी महाराज की जय परत एकदा करूया थिएटरमध्ये. कारण महाराज त्याला आधी वाचवलं होतं आणि आजही तीच शक्ती आहे आपल्या पाठीची. तीच या संकटातूनही बाहेर काढेल असा विश्वास आहे माझा. खरंय. आणि तुझी ही मूवी लवकरात लवकर थिएटर मध्येच रिलीज होऊ दे अशी मी सदिच्छा व्यक्त करते सगळ्यांच्या वतीने. आणि रिलीज झाल्या सगळ्या जे आता बघता आहेत त्यांनी नक्की जाऊन बघा मूवी आणि कॉम्प्लिमेंट्सही द्या त्याच्यावरती. सो माझा पुढचा प्रश्न आहे दादा तुझ्यासाठी, की जेव्हा फत्ते शिकस्त हा प्रोजेक्ट तुझ्याकडे आला
तेव्हा तुला इतकी मोठी बहिर्जी नाईक यांची भूमिका करायची होती. एखाद्याचं ऐतिहासिक पात्र साकारणं ही काही म्हणजे साधी गोष्ट नाहीये, त्याच्या मागे खूप अभ्यास करावा लागतो. तर कसा होता तुझा ह्या भूमिकेचा हा अनुभव? बहिर्जी नाईक, छत्रपती शिवाजी महाराज किंवा आऊसाहेबांची भूमिका ह्या कुठल्याही नटाच्या किंवा नटीच्या आयुष्यातल्या सगळ्या ड्रीम भूमिका असतात. कुठल्याही अभिनेत्याला ड्रीम रोल कुठला तर तो म्हणेल की बहिर्जी नाईक किंवा छत्रपती शिवाजी महाराज. सो ती भूमिका मला मिळाली यातच मला असं वाटतं की माझी पूर्व पुण्याई आहे. दुसरी गोष्ट, माझ्याबरोबर एक मोठा भक्कम खांदा होता दिग्पाल लांजेकर, की डोळे झाकून त्या सांगितलं तिथे उडी घ्यावी. असा एक दिग्दर्शक, मित्र, भाऊ तुमच्या बरोबर असणं हेही खूप मोठी गोष्ट मला वाटते. सो मी खूप पुण्य कमवलंय की अशी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. क्रमांक 1. दुसरी गोष्ट, जेव्हा ही भूमिका मिळाली आणि त्याचा अभ्यास कसा करावा, तर मुळात खरंच सांगतो की आमच्या अख्ख्या टीम मध्ये दिग्पाल इतकं वाचन आणि इतिहासाचा अभ्यास हा कोणाचाच नाही. दिग्पाल हा एन्सायक्लोपीडिया आहे. सो आमच्यासाठी असं होतं की तू सांग काय करायचं आणि त्या गोष्टी आपण करूया. सो आमचे गुरु शामराव जोशी, दिग्पाल लांजेकर, आम्ही सगळ्यांनी मिळून मग त्याचा काय नेमका अभ्यास असावा वाचनापासून तर पात्राची एक नजर ठरवणे असेल किंवा त्यांची बॉडी लँग्वेज असेल, या सगळ्या गोष्टींवर खूप काम झालं. पौर्णिमा ओक यांनी उत्तम पोशाख कॉस्ट्युम्स केले होते. सानिकांनी अतिशय उत्तम मेकअप केला होता, कारण फत्ते शिकस्त मध्ये 1, 2 नाही तर 9 लुक होते नायकांचे. सो हे एकच माणूस असून त्यांना 9 भूमिकांमध्ये दाखवणं, 9 लुक्स मध्ये दाखवणं हा खूप मोठा टास्क होता. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मला कधीच यार माझा मेकअप असाच का, मग कॉस्ट्युम तसेच का, याच्यामध्ये कधीच माझ्या टीमने मला अडकवलं नाही. कारण दिग्पाल मी पूर्ण लक्ष अभिनय या गोष्टीवर दिलं होतं. कारण एक खूप मोठं ओझं होतं किंवा टेन्शन होतं की यार आपण करणार आहोत बहिर्जी नाईक, लोकांना ते आवडतील की नाही. पण मी झोकून दिलं होतं डेफिनेटली. दिग्पाल सांगेल ती प्रत्येक गोष्ट मी करत होतो आणि इतर लोक माझ्या इतर बाजू सांभाळत होते. उदाहरणार्थ कॉस्ट्युम असेल, मेकअप असेल, सेटवर इतर गोष्टी असतील. तो हे सगळ्यां मिळून जुळून आलं. आणि एफर्ट्स म्हणजे एफर्ट्स पेक्षाही ना तो सिनेमा शूट करताना खूप मजा आली होती. म्हणजे मला आज अभिमानानं सांगता येत आहे की राजगडावर जाऊन शूट करण्यात आलेला हा पहिला सिनेमा. आणि मला दरवर्षी, आता मे आला आणि मला प्रत्येक मे मध्ये आठवण होते की आज 2 वर्ष पूर्ण झाले की आम्ही 2 वर्षापूर्वी राजगडावर होतो आणि मे महिन्यात आम्ही शूट करत होतो. सो ते ऊन आणि हे सगळं अनुभवल्यानंतर ना आज येऊन काहीच वाटत नाही, किंवा असं वाटतं की यार ते दिवस होते की जे आपण इतके पॅशनेटली जगलोय आणि आम्ही ती लकी माणसं आहोत महाराजांच्या आशीर्वादाने की ज्यांना हा आशीर्वाद मिळाला आणि आम्ही जाऊन शूट केलं. सो मला असं वाटतं की ती भूमिका जेव्हा मी आरशात स्वतःला पाहायचो बहिर्जी नाईक म्हणून, तर तिथे कुठेतरी ते कन्व्हिन्स होणं स्वतःला की हा हे असं दिसत असतील, इथपासून ती प्रोसेस सुरू व्हायची. आणि अर्थात ज्या लोकेशनला आम्ही शूट केलं त्या लोकेशनचा एक हे असतो, भारलेल्या जागा आहेत त्या सगळ्या. सो जिथे त्यांचे पाय लागले होते नायकांचे, महाराजांचे, सो तिथे तुम्ही फक्त श्रद्धेनं त्यांना सरेंडर व्हा आणि काम करा, तुमचं काम उत्तम होतं आणि त्याची पावती मला मिळाली. आज उभ्या महाराष्ट्राला ती भूमिका आवडली आणि खरंच मी म्हणतो की हे माझं नाही, हे खरंच नायकांचं आहे, महाराजांचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्यावर विश्वास ठेवणारे माझे साथीदार, त्यात सगळ्यात मोठा नाव दिग्पाल लांजेकर याचं आहे. क्या बात आहे. खरंच खूप उत्तम पिक्चरही होता आणि सगळ्यांचाही अभिनय अतिशय उत्तम असलेला हा पिक्चर आहे. म्हणजे असं वाटतं ना की परत परत एखादा सिनेमा बघावं किंवा आपण त्या ह्याच्या प्रेमात पडतो, तसा हा सिनेमा आहे. खूपच छान. आणि खूप जणांचे रिप्लाय येत आहेत की छान, नवीन सिरियल साठी सगळेजण सांगता आहेत की ऑल द बेस्ट वगैरे. थँक्यू. सो जे जॉईन झालेत नवीन त्या सगळ्यांना परत एकदा हाय, खूप स्वागत तुमचं. असे जॉईन राहा शेवटपर्यंत. आणि पुढचा माझा प्रश्न आहे दादा तुझ्यासाठी, की जेव्हा तू पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होतास, तर तो कॅमेरा फेस करताना कधी तुला म्हणजे कुठल्या कामापासून तुला कम्फर्टेबल वाटायला लागलं की मी कॅमेरा समोर मी आता कम्फर्टेबली वावरू शकतो किंवा अभिनय करू शकतो? खरं सांगू का, एक कॅमेरा लँग्वेज असते. कॅमेरा समोर आपण कसं काम करायचं हे आता हा मुद्दा असतो की तुम्ही माध्यम समजून घ्यायला हवं. तो थिएटरला तुम्ही काम करता तसं तुम्ही कॅमेरा समोर नाही करू शकत. सो हे माध्यम समजून घेण्यासाठी मला एक पहिली मालिका त्यातले काही महिने गेले माझे, डेफिनेटली गेले. जेव्हा मला हळूहळू माझे जे काही दिग्दर्शक होते तेव्हा ज्यांच्याबरोबर मी काम करत होतो त्यांनी किंवा को आर्टिस्ट
डिरेक्टर्स असतील, यांच्या साथीनं मी हे माध्यम समजून घेतलं. सो जसं ते कळायला कशाला म्हणतात, वाईड अँगल काय असतो, कशाला म्हणतात, कधी केला जातो, ट्रॉलीज कधी वापरतात, मग आपला मार्क असा, थिएटरवर लाईट घेण्याची वेगळी पद्धत आहे, कॅमेऱ्यासाठी असलेले लाईट वेगळे असतात. सो हे तुला ना ते करत करतच जमायला लागतं. सो मला एक 4-6 महिने नक्की या प्रोसेसमध्ये की हे सगळं समजून घ्यायला. पण जेव्हा तुम्हाला एखादं माध्यम कळतं ना, जेव्हा तुम्हाला समजतं की हा कॅमेरासमोर अशा पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे, मग तुमचा प्रवास परत शून्यापासून पुढे सुरू होतो. तो असं कधीच नसतं की खूप बक्षिसं मिळवली आहेत, एकांकिका, राज्यनाट्य किंवा व्यावसायिक थिएटरवर मी खूप काम केलंय म्हणजे मला कॅमेरा असा जमेल, तर कॅमेऱ्यासमोरचं काम असं नाही होत. तुम्हाला ते माध्यम समजावं लागतं आणि तिथे ती अभिनयाची वेगळी शैली असते, तिथली एक वेगळी एनर्जी असते, ती समजून तुम्हाला काम तो गेले मला. मी असं म्हणेन की पहिली सिरियल लागली मला हे समजून घ्यायला आणि अजूनही काही अंशी मी शिकतोच आहे आणि अजूनही मी समजूनच घेतोय की कशा पद्धतीनं काम केलं जावं बेटर. वा वा वा. सो तुला एकाने विचारलं आहे, दीपक, की दादा सॉंग्स कधी रिलीज होणार आहेत पावनखिंडचे? पावनखिंडची गाणी तयार आहेत, खरं तर सिनेमाही तयार आहे, पण आता लवकरात लवकर हा कॉल घेण्यात येईल. खरं तर आता तुम्ही पाहिलं असेल तर 10 जूनला आम्ही रिलीज करणार होतो सिनेमा, पण पुन्हा एकदा लॉकडाऊन होतंय की काय अशी एक शंका आहे. त्यामुळे निश्चितच एकदा आपल्या सिनेमाची तारीख डिक्लेअर झाली की लगेच आपण सॉंग्स रिलीज करू, कारण तुमची इतकीच उत्सुकता आम्हालाही आहे, कारण तुमच्याबरोबर त्या गाण्यांवर आम्हालाही थिरकायचंय. सो नक्की लवकर करू. तो प्रार्थना करा, काळजी घ्या, घरात राहा, लवकर कोरोनाला हरवूया आणि सिनेमा बघायला एकत्र. वा वा वा. सो दादाने काय सांगितलं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. सगळ्यांनी प्रार्थना करा अशीच. अक्षय दादा, हॅलो. हाय. हाय अक्षय दादा सोबत. हाय, हॅलो. अक्षय दादा सोबतही आपलं एकदा सेशन झालं होतं, अक्षय वाघमारेंसोबत. येस येस येस. हो. सो हाय दादा. आणि आता पुढचा माझा प्रश्न आहे दादा तुझ्यासाठी, की तू अनेक सिरियल्सही केलेले आहेस, म्हणजे सरस्वती, त्याच्यानंतर माझे मन तुझे झाले किंवा नकळत सारे घडले, अशा तू सिरियल्स केल्या आहेस. तर या सिरियल्सचा सुद्धा तुझा अनुभव कसा होता, म्हणजे प्रत्येक सिरियलचा? खूप चांगला अनुभव असतो प्रत्येक प्रोजेक्टला, कारण की तुम्ही कुठल्या अँगलनी तुमच्या ऑपॉर्च्युनिटीकडे बघता हे खूप मॅटर करतं. म्हणजे जर तुम्ही फक्त बघत असाल की या मालिकेत मला किती पैसे मिळत आहेत, तर तुमचा अप्रोचच बदलतो. आणि जसं मी तुला सांगितलं की मी ज्या लोकांबरोबर वाढलो त्या लोकांनी हा अप्रोच कधी मला शिकवलाच नाही. तो कायम पॅशनेटली आपण पुढचं काम किती बेटर पद्धतीनं करू शकतो, आणखी चांगलं कसं होईल, हा अप्रोच आम्हा सगळ्यांचा कायमच असतो कामाकडे. सो पहिल्या सिरियल पासून कुठलाही काम, सिनेमा असू दे, नाटक असू दे, ते आतापर्यंतचा सूर्यभान म्हणूया आपण, जो मी आत्ता करतोय, तो इथपर्यंत हाच असतो की भूमिका या सारख्या नाही वाटत्या कामाला. कारण एक भूमिका जर तू आपण प्रतापराव रांगडे पाटलांची केली आहे, समजा आपल्याला परत एकदा अशी भूमिका आली की प्रतापला 2 मुलं होती, आता सूर्यभानला पण 2-3 मुलं, बट स्टील हे म्हणून मग आपण तसंच काहीतरी छापील काम करूया, तर या मताच्या याच्या अगेन्स्ट मी स्वतः असतो. सो माझं असं म्हणणं असतं की प्रेक्षकांनी जेव्हा मला बघितलं किंवा जेव्हा ते माझं काम बघतील त्यावेळी त्यांना दिसावं की नाही रे, बहिर्जी नाईक यांनी फारच वेगळा केला होता आणि आता सूर्यभान काहीच्या काही वेगळा करतोय. तो ते एक नवीनपणा जो असतो ना, तो नटाने हेरावा आणि तसं काम करावं असं मला वाटतं. तो प्रत्येक माझे मनमध्ये प्रोफेसर होता, त्याचा अप्रोच वेगळा होता, ऍटिट्यूड वेगळा होता, अभिनयाची शैली, स्टाईल वेगळी होती, डायलॉग्सची. प्रतापराव त्यापेक्षा वेगळा होता, नकळत सारे घडले मधला. तिथे तर आमची गँगच होती, म्हणजे आम्ही खूप मजा केली होती सेटवर. सुप्रीत किंवा प्रसाद, सगळेच, आशू गाडे. सो तिथे एक नकळतच्या आठवणी माझ्या खूपच कमाल आहेत. म्हणजे आम्ही इतकी धमाल, एकतर आम्ही सतत एकत्र असायचो, ऑल कॉम्बिनेशन असायचो. म्हणजे सुरेखाताई असायची किंवा सुदेश मसिलकर असायचे, मयूर पवार असायचा. आमची गँग म्हणजे गँग जमली होती. सो तिथे एक वेगळंच वातावरण असायचं. सो प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळं देत गेलं आणि माझ्या अभिनयामध्ये किंवा नट म्हणून मला जो काही एक्सपिरियन्स मिळतोय यामध्ये एक एक पर्सेंट ऍड ऑन करत गेलं आणि मग हा जो सूर्यभान आज दिसतोय, तर हा फक्त आज जे काही माझा अभिनय होतोय याला पूर्वपुण्याई माझ्या या सगळ्या पात्रांची आहे. सो हे सगळं स्किल एकत्र येऊन हा सूर्यभान आता उभा राहतोय, अशी ती गंमत आहे. वा वा वा, क्या बात आहे.
आता तुझ्याबद्दल मी अजून एक किस्सा सांगेन, म्हणजे जो आजच माझ्यासोबत घडला आहे. मी जसे सेशन्स घेते अनेक सेलिब्रिटींसोबत, तसं आजही सेशन होतं आणि आमच्याकडे कामाला एक काकी येतात. तर त्यांनी मला विचारलं की आज कोणासोबत आहे तुझं नाटक. त्यांना ऍक्च्युअली काही कळत नाही, म्हणजे ह्यातलं काहीच नॉलेज नाहीये. सो त्या नाटक म्हणतात. So, आज कोणासोबत आहे तुझं नाटक. म्हटलं हरीश सर आहेत, हरीश दुधाडे, त्यांच्यासोबत आहे. तर ती मला म्हणाली की नाही मला माहिती, तू फोटो दाखव. मी तुझा फोटो दाखवला तेव्हा ती असं म्हणाली, अरे हा, हे तर नकळत सारे घडले मध्ये प्रताप काम केलं होतं ह्यांनी. म्हटलं हो, तेच बरोबर, तेच. म्हणजे तुला ते त्या त्या कॅरेक्टर नुसार ओळखतायत. सो खूप छान वाटतं असं ऐकताना, की एखाद्या कलाकाराला कॅरेक्टर नुसार लोक जेव्हा ओळखतात, तेव्हा आम्हालाही ऐकताना खूप बरं वाटतं. ते मला योगितानी प्रश्न विचारलाय की तू सतत असे अग्रेसिव्ह रोल का घेतोस आणि रोमॅन्टिक. सो डेफिनेटली योगिता, रोमॅन्टिक रोल्स घेण्याचा माझा प्रयत्न किंवा काय म्हणतात टिपिकल कुठला रोल घ्यावा असं मी पाहत नाही खरं तर. पण हा, ओघानी जेव्हा मालिकेमध्ये तुम्ही काम करता तेव्हा रोमॅन्टिक सीन्स असतात किंवा असे सीन्स तुम्हाला इव्हेंच्युअली येतात. कारण प्रत्येक मालिकेचा तोच एक जॉनर असतो, हिरो आणि हिरोईन यांचं कधीतरी लग्न होणार असतं. सो आता ते कशा पद्धतीनं आपण करतो ही ती मजा असते. पण हा, मला असं वाटतं की एक चॉकलेट बॉय, म्हणजे आता हे अगदी वैयक्तिक मत आहे, चॉकलेट बॉय प्रेमात पडणं आणि अतिशय करारी किंवा असा अग्रेसिव्ह माणूस प्रेमात पडणं, तर ह्याच्यातली कुठली गोष्ट बघायला आवडेल. तर मला काय असं वाटतं की अग्रेसिव्ह माणूस कसा बाबा प्रेमात पडेल हे लोकांना बघायला जास्त आवडतं. शिवानी मला ते रोल येतात. सो आय एम ब्लेस्ड. वा वा, क्या बात. सो आपण आता पुढच्या एका गेम कडे वळूया. पुढचा गेम असा असणार आहे की मी तुला काही मूवीजचे डायलॉग सांगणार आहे. तर ते डायलॉग कोणत्या मूवीचे आहेत हे तुला ओळखायचं आहे. पण ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की आपले जे व्ह्युअर्स आहेत, जे आपल्याला आता बघता आहेत, ते तुला ह्याच्यामध्ये हेल्प करू शकणार. ओके. म्हणजे ते कमेंट करून सांगू शकतात की तू म्हणजे हेल्प करू शकतात तुला मूवीचं नाव सांगून. सो पहिला डायलॉग देते मी तुला. जागे व्हा आणि पुन्हा एकदा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. मी शिवाजीराजे भोसले बोलतो. क्या बात आहे. पहिला डायलॉग खूप छान ओळखलेला आहे. दुसरा डायलॉग देते मी. मैं तो नन्हा सा प्यारा सा छोटा सा बच्चू हूँ. अरे कोणाला माहित असेल तुम्ही हेल्प करू शकता. का नाव आठवत एकदा ना, नावाच्या बाबतीत माझा खूप प्रॉब्लेम. डोळ्यासमोरून फिरतो पण नाव लक्षात राहत नाही. बरोबर. मला तो टोन पण आठवतो नन्ना असा शोले. नाही शोले. शोले नाही शोले नाही. शोले असं लिहिलंय. हा बरोबर, मला वाटलं मी काही नाही, शोले मध्ये नाहीये हे. दुसरा मूवी आहे. ज्यांना माहिती असेल तुम्ही प्लीज कमेंट मध्ये टाकू शकता. राजा बाबू नाही. राजा बाबू DDLJ नाही. सुप्रीत राजा. अजून आपण सिनेमा बदलूया, राजा बाबू. सो राजा बाबू नाहीये मूवी, नक्कीच तुम्हाला माहिती असेल. प्लीज जर कोणाला माहिती असेल अजूनही तुम्ही सांगू शकता. येस, अमितने करेक्ट आन्सर दिलेला आहे. वा वा वा, चालबाज मूवीचं नाव बरोबर दिलेलं आहे. थँक्यू सो मच. असेच इन्व्हॉल्व्ह राहा सगळेजण. मूवी वगैरे नाव हवं आपल्याला. ठीक आहे. ओके, सो थर्ड आणि लास्ट डायलॉग आहे तुझ्यासाठी. आणि माझ्या नावाच्या आधी लागतं नंतर नाही. हा, काशीनाथ घाणेकर. वा वा वा, क्या बात आहे. त्यांच्याच सो आधी लागतं, दुसऱ्या कोणाची पोहोच. हो हो. सो दुसरा गेमही तू खूप छान खेळलेला आहेस. आणि आता जसे तुम्ही व्ह्युअर्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला होता, तसेच इन्व्हॉल्व्ह राहा शेवटपर्यंत. मदत करत राहा. आणि तुम्ही तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. आणि स्टार एंटरटेनमेंटला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा. सो पुढचा प्रश्न विचारते मी तुला. पुढचा प्रश्न म्हणजे आता नवीनच सुरू झाली आहे जी तुझी सिरियल, तू सौभाग्यवती हो. तर या सिरियल मध्ये तू खूप वेगळ्या धाटणीचं एक कॅरेक्टर करतो आहेस. तर हा कसा अनुभव आहे तुझा या सिरियलचा. छान आहे. म्हणजे
जसं मी तुला सांगितलं की वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणं हे मला कायमच आवडत गेलंय. कारण सिमिलर पात्र करण्यासाठी ना मग त्यात काय म्हणतात काहीतरी नवीन शोधत राहणं हा मे बी माझ्या स्वभावातला एक गुण आहे म्हणून असेल. पण मला ह्या पात्रात इंटरेस्ट यासाठीच केलं कारण मी बघितलं, मी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं, गोष्ट ऐकली, त्यावेळी मला कळलं की साधारण माझ्या वयापेक्षा 15-20 वर्ष मोठं असं हे पात्र आहे. आणि मग ठरलं की चला आपण यावर काम करूया. इव्हेंच्युअली त्याचा स्वभाव, त्याचा करारीपणा, आता काही मुद्दे मी याआधी केलेल्या पात्रांच्या खूप जवळचे होते, काही शेड्स खूप जवळ, पण इव्हेंच्युअली मी डिसाईड केलं, म्हटलं नाही, लेट्स डू इट. आणि इतक्या वेगळ्या पद्धतीनं करूया कारण जेव्हा आपण साधारण याच पद्धतीचं किंवा 70-80% या पद्धतीचं असलेलं पात्र आपण याआधी केलेलं आहे टेलिव्हिजनला आणि हा प्रेक्षकांच्या मनावर आहे, तर हीच पुन्हा एकदा ब्रेक करणं, यासाठी एक वेगळं पोटेन्शियल हवंय आपल्याला किंवा आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. सो ही गोष्ट मला जास्त छान वाटली, भारी वाटली आणि मग हे घेतलं. आता अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यात अमेझिंग गोष्ट या पात्राची मला आवडलेली की तुम्हाला पहिल्यांदा दिसणार आहे की टेलिव्हिजनचा हिरो हा धोतर नेसून तुमच्या समोर येतो. सो बघितलेलं नाहीये आणि का आपला पारंपरिक पोशाख येतो. सो ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या वर्कआउट केल्या, सो थँक्स टू सोनी, थँक्स टू मनवा नाईक, ती प्रोड्युसर आहे, अमित बैचे जो डायलॉग रायटर आहे, चिन्मय मांडलेकर पटकथा लेखक आहेत, उमेश नामजोशी जे दिग्दर्शक आहेत आणि एंटायर माझी टीम, राईट फ्रॉम दीक्षा केतकर, अंबरीश असेल, स्वप्नाली असेल, सगळी माणसं ज्यांच्याबरोबर मी आता काम करतोय. कारण आम्ही सगळेच, मी जसं म्हणते की ही टीम असते, टीम वर्क आहे, एक टीम काम करत असते. एक पात्र तुमच्या समोर सुंदर होतं. सो आम्ही सगळ्यांनी मिळून हे हा घाट घातलेला आहे आणि तुम्ही प्लीज बघा, तू सौभाग्यवती हो, कारण उत्तम मालिका आहे. मला पर्सनली खूप मजा येते, त्यामुळे येईल ही खात्री आहे. नक्कीच. आणि सगळ्यांनी सोनी मराठीवरती ही सिरियल नक्की बघा. याच सिरियल मधल्या एका ऍक्ट्रेस सोबत आपलं सेशन झालं होतं याआधी, जी आहे स्वप्नाली ताई. सो स्वप्नाली ताईने ही अनुभव सांगितला होता या सिरियल बद्दलचा. सो खूप छान. थँक्यू सो मच मयूर. मयूर खूप चांगले मित्र आहोत आणि हा उत्तम फॉर्मल बोलतोय. ओके. सो याच्यानंतरचा माझा प्रश्न आहे दादा तुला, की एखादा खूप मोठा सीन आहे तुझा चालू आणि तो सीन तुम्हाला पटकन करायचा आहे, पटकन त्याचं शूट करायचं आहे आणि त्याच वेळी तू कधीतरी डायलॉग विसरलायस, असं कधी झालंय का तुझ्या बाबतीत? हो, असं होतं. कारण विसरणं ही खूप नॅचरल प्रोसेस आहे असं मला वाटतं. कारण कायम आपल्याला नाही फंबल झालो मी किंवा डायलॉग विसरलो, तर ऍक्च्युली ती प्रोसेस का चांगली आहे यामागचं मूळ गणित किंवा मूळ सूत्र असं आहे की जेव्हा तुम्ही आधी वाक्य समजून घेता आणि त्यानंतर ते इमोट करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आता ह्या प्रोसेसमध्ये कधी तुम्ही अडकता, तर एखाद्या शब्दाला पर्यायी जर 2-3 शब्द तुमच्या मनात त्या क्षणी आले, तर तुम्ही फंबल होतो तुमचा किंवा तुम्ही अडकता आणि मग तुम्ही पुढच्या गोष्टी विसरता. त्यामुळे तुम्ही अडकणं हे चूक नाही, पण तुम्ही का अडकता हे खूप महत्वाचं आहे. वाक्य पाठच नाही म्हणून तुम्ही अडकताय, की नाही रे मला काहीतरी वेगळं सुचलंय, थांब जरा, म्हणून तुम्ही अडकताय. सो मला काय होतं असं, पण माझ्या बाबतीत हे खूप होतं की मला काय वाटतं की थांब ना, हे काहीतरी वेगळं करूया, किंवा एका शब्दाला ते शब्द अचानक सुचतात आणि मग कळत नाही काय करावं. कारण समोर स्क्रिप्ट मध्ये जे लिहिलंय ते शब्द आणि शब्द वर्ड टू वर्ड समोर मी बोलतो, मला त्यात काहीतरी स्वतःच इनपुट देऊन काहीतरी त्याला वाटतं. ऍड करण्यापेक्षा त्या शब्दांना वाक्याला सजवावं असं वाटतं मला. मनाची करणं आणि मग लेखकांनी लिहिलेला रिदम ब्रेक करणं, हे मला नाही वाटत. पण हा म्हणजे शब्दाला अरे हा पर्यायी शब्द असू शकतो का रे, अजून सुंदर होईल काय, सो असं कधी कधी होतं. सो पल्लेदार संवाद असतात, 1.5 पानाचे सोलोलॉकीज असतात. सो त्यावेळी वेळ लागतो, तो वेळ घेतला जातो, मग दिग्दर्शकासमोर एकदा रिहर्सल केली जाते आणि मग टेक होतो. सो हो, होतं असं, मी अडकलोय बरे. ओके, वा. आणि हे कबूल करायलाही खूप मोठं हे लागतं. तू ते केलं आहे सगळ्यांसमोर. पुढचा आपण एक तिसरा गेम खेळूया. तिसरा गेम असा असणार आहे की मी तुला एक इंग्लिश वर्ड सांगणार आहे, ज्याचं तू मराठी किंवा हिंदी ट्रान्सलेशन करायचं आहे आणि ट्रान्सलेट झालेल्या शब्दापासून तुला एखाद्या मराठी किंवा हिंदी सेलिब्रिटीचं नाव सांगायचं. म्हणजे मी तुला एक्झाम्पल सांगते. जर मी तुला वर्ड दिला की स्काय, तर स्काय मीन्स आकाश.
तर आकाश ठोसर असं ते होऊ शकतं. तर तुला असं करायचं आहे ट्रान्स. आणि ह्याच्यामध्येही आता आपल्याला जे बघता आहेत ते तुला हेल्प करू शकणार आहेत. सो परत एकदा सगळ्यांनी हेल्प करा, इन्व्हॉल्व्ह व्हा. पहिला वर्ड मी देते. पहिला वर्ड आहे रिव्होल्युशन. रेडकर, क्रांती रेडकर, क्रांती. वा क्या बात आहे. पहिला शब्द ओळखलेला आहे. आणि दुसरा शब्द आहे तुझ्यासाठी. आशिष आलाय, गाडे आलेत. ओके, दुसरा शब्द आहे तुझ्यासाठी किंग. किंग, किंग, येस. राजा गोसावी हे खूपच माहित असतील तुला तर. सो उत्तम ना. हो. किंग म्हणजे राजा आणि राजा गोसावी. वा वा वा, क्या बात आहे. तुम्हीही आन्सर देऊ शकता, कमेंट मध्ये टाकू शकता. आणि अवघड विचारलं काहीतरी मला. वाचलेल्या पुस्तक पैकी कुठली किंवा कुठल्या सर म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे का? बरं ठीक आहे. वाचलेल्या पुस्तक खूप आहेत अशा ज्या मला कराव्याशा वाटतील आणि त्यातली सगळ्यात आवडती म्हणजे चार्ली चॅप्लिन. हसरे दुःख हे माझं लाडकं पुस्तक आहे. त्यातली चार्ली चॅप्लिन ही भूमिका म्हणजे लहान आहे आपण खूप हे बोलायला, पण विचारलेस तर हे उत्तर आहे नक्कीच. ओके, सो तिसरा वर्ड देते मी तुला. तिसरा वर्ड आहे हॅपीनेस. माझा खूप जवळचा मित्र घेऊ का मी? हॅपीनेस आणि आनंद पाटील म्हणून माझा एक मित्र आहे जो माझ्या बरोबर काम करतो. सो आनंद. ओके, आनंद पाटील. ओके. आणि चौथा आणि लास्ट वर्ड आहे तुझ्यासाठी प्रेयर. प्रार्थना, प्रार्थना बेहरे. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे तिसरा गेम तू विदाउट हेल्प खूप छान खेळला आहेस. आणि सगळेजण इन्व्हॉल्व आहेत आपल्यासोबत. काही काही बोलता आहेत, विचारत आहेत. सगळ्यांना हाय परत एकदा. असे जॉईन राहा. आणि आपल्या स्टार एंटरटेनमेंटला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा. दादा, मला तुला असं विचारायचं आहे की आता काही मुलं या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत किंवा त्यांना असं करिअरच्या दृष्टीने ते या क्षेत्राकडे बघतात, पण त्यांना योग्य दिशा मिळत नाही किंवा अनुभव नसतो, तर अशा मुलांना काय सांगशील? माझं एवढंच म्हणणं आहे की कुठल्याही अफवा असतील किंवा काही कास्टिंग कोऑर्डिनेटर्स असतात की मला तुम्ही 1,00,000-1.5 लाख रुपये द्या आणि मग मी तुमचं कास्टिंग करून आणतो, किंवा अशा कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका एवढंच म्हणेन. कारण की आपल्याला आपले आई वडील खूप पैसे आणि खूप मेहनतीने आपल्यासाठी पैसा जमा करतात आणि डेफिनेटली तुमच्या ते कुठेही मागे पुढे पाहत नाही, ते पैसे देऊन टाकतात. पण जेव्हा तुम्हीच फसले गेलात कोणाकडून तरी हे त्यांना कळतं त्यावेळी त्याचा त्यांनाही खूप त्रास होतो. कारण अशा खूप केसेस मी ऐकल्या की आमच्याकडून 5-5 आम्हाला सांगितलं सिनेमामध्ये तुमचं काम होईल, पण आमचं काही काम झालं नाही. तर मित्रांनो, सगळ्यात आधी यापासून लांब राहा. कारण की तुम्ही जर उत्तम अभिनेते असाल, तुमच्यामध्ये जर कॅपेबिलिटी असेल, तर तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल काम करण्याची, तर तुम्हाला निश्चितपणे काम मिळणार. आणि मुळात एक सिंपल गोष्ट आहे की इंडस्ट्रीमध्ये काम मिळतं आणि इंडस्ट्रीतून पैसे कमवतात लोक. इंडस्ट्री कधीच पैसे मागत नाही. हे लोकांना का कळत नाही, हे होत नाही. पण ठीक आहे, अशा लोकांपासून लांब राहणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, फ्री ऑफ कॉस्ट अभिनय आपल्याला शिकायला मिळतो आणि ती जागा म्हणजे थिएटर. मग का आपण कोणाला 5-5 आणि 10-10 लाख रुपये द्यावेत हे शिकण्यासाठी? कारण थिएटरवर तुम्ही नाटक करा, तुम्ही जेव्हा 3-3, 4-4, 5-5 म्हणजे राईट फ्रॉम चित्तरंजन कोलटकर, काशीनाथ घाणेकर, या श्रीराम लागू, या लोकांनी हे प्रूव्ह केलंय. किंवा नसिरुद्दीन शाह आजही थिएटर करतात. तर ते काही वेडे नाहीत ना सगळे कलाकार. आजही ते म्हणतात. मग ते जर तिथून शिकतात तर आपण का 10 लाख रुपये घालून कुठल्या तरी इन्स्टिट्यूट मध्ये शिकावं? हा बेसिक प्रश्न मला पडतो. मला असं वाटतं की ते पैसे स्वतःवर खर्च करा. स्वतःवर इन द सेन्स की एक ऍथलीट फिलॉसॉफर ही जी लागूंनी सांगितलेली डेफिनेशन आहे नटाची, त्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. स्वतःच्या फिजिकवर काम करा, स्वतःच्या चेहऱ्यावर काम करा, नाटक करा, प्रदर्शित करा. बरं, हा जो एक अट्टाच असतो ना, इंडस्ट्री द्यायचं म्हणजे मला नटच व्हायचं, तर असं नाहीये. करण्यासारख्या खूप गोष्टी आहे. कोणी दिग्दर्शक होऊ शकतं, कोणी कॉस्ट्युम मध्ये काम करू शकतं. कारण हे सुद्धा पॅरलली महत्वाचे डिपार्टमेंट्स आहेत. कोणी कॅमेरामन म्हणून काम करू शकतं, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी खूप मोठी पोस्ट आहे. कोणी दिग्दर्शकीय स्किल्स,
पण काय आपल्याकडे की ग्लॅमर बघून सगळेजण एक मला ऍक्टर व्हायचं याच्या मागे येतात आणि मग तिथे गोष्टी. तर मला असं वाटतं की यांना गाईड करणारं किंवा त्या क्षणी माझ्या नशिबाने माझ्याकडे अशी माणसं होती की ज्यांनी मला सांगितलं की तू अभिनय कर, हा तुझा प्रांत. ते कुणी मला हे नाही म्हणत काही नाही झालं तर दर्शन कर असं सांगणार कोणी नव्हतं. कारण एक अर्थ मग तुम्ही एक ठरवलं ना मला अभिनेता व्हायचंय, मग काही झालं तरी अभिनय सोडायचा नाही, हेही तितकंच. कारण काही लोकांना नट म्हणून मला करिअर करायचं होतं पण ते झालं नाही, मग मी दिग्दर्शनात आलो. असं नाही होत. 100% तुम्ही ठरवा, त्या गोष्टीसाठी हव्या असलेल्या सगळी माहिती मिळवा, तशा माणसांना भेटा जी जेन्युइन माणसं आहेत आणि तुम्ही तुमचं काम. कारण इकडे हार्ड अँड फास्ट कुठेच काम होत नाही. म्हणजे इव्हन एखादा डॉक्टर असतो, तोही आज डॉक्टर झाला तर उद्या त्याच्याकडे 100 पेशंट येत नाही. त्याला 5-10 वर्ष त्याची प्रॅक्टिस करावी लागते, मग त्याचं नाव होतं आणि मग पेशंट जायला लागतात की हा यांचा गुण येतो. इतकं सिंपल आहे. आणि अभिनेता तर लोणच्यासारखा असतो, त्याला तू जितकी वर्ष तो काम करत राहील तितकी त्याची चव उत्तम होत जाते. तो खूप हार्ड आणि हा चाललाय. मी एक शॉर्ट फिल्म केली आणि मग मला अभिनय येतो, किंवा मी टिकटॉकचे रील्स केलेत सर खूप, किंवा काय इंस्टाग्रामचे काय असतात रील्स करतो मी आणि माझा अभिनय तुम्ही बघा. तर असं नाहीये मित्रांनो, प्लीज. अभिनय हा वेगळा प्रांत आहे आणि ही विद्या आहे खरं सांगायचं तर. आणि ही विद्या तुम्हाला आत्मसात करावी लागते, ती अशी चटकन येत नाही. सो प्लीज, कुणी जर हे ऐकत असाल, तुम्हाला वाटत असेल मी लीड करतो, मी उत्तम नट आहे, तर असं होत नाही. तुम्ही शिका, शिक्षण घ्या. आणि शिक्षण कुठे घ्या तर थिएटरमध्ये जा, एकांकिका करा, नाटकं करा, मला तुमची वाट मिळेल. नक्कीच. सो मी थिएटर आर्टिस्टच आहे. सो मी सगळ्यांना सांगेन की थिएटर नक्की करा. ज्याला या क्षेत्रामध्ये यायचंय त्यांनी नक्कीच थिएटरचा पहिला अनुभव घ्या आणि मगच तिकडे वळा. सो दादा, आपला बराच वेळ निघून गेलेला आहे आणि आपण एंड कडे येतो आहोत. तर मी तुला एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारते आहे की आता गेल्या लॉकडाऊन मध्ये आणि आत्ताही स्टार एंटरटेनमेंट, गणेश सोळंकी, सुप्रिया रक्षे आणि आमची पूर्ण टीम आम्ही एक सेलिब्रिटींचे लाईव्ह सेशन्स घेत आहोत. तर या उपक्रमाबद्दल आणि आजच्या होस्टिंग बद्दल काय सांगशील? खूप चांगला उपक्रम आहे. कारण काय होतं ना की घरी बसल्या बसल्या खूप जणांना हा प्रश्न पडलेला असतो की काय करायचं, किंवा नटांनाही व्यक्त होता येत नाही. सो अशा वेळी हे उत्तम माध्यम आहे की ज्यामधून मी माझ्या जवळच्या लोकांना भेटू शकतो, त्यांच्या कमेंट्स वाचू शकतो, ती माणसं मला बघू शकतात. कारण किती म्हटलं तरी रोज आपण एकमेकांना व्हिडिओ कॉल नाही करू शकत. सो हे परफेक्ट माध्यम आहे की ऍट द सेम टाइम मी 100, 150, 200 लोकांना दिसतो आणि त्यांनाही बघता येतं की अरे यार, आम्ही हरीशला पाहिलं आणि ही फिट अँड फाईन. सो हे उत्तम माध्यम आहे. जुने काही मित्र, आता जसं स्वप्नाली त्या दिवशी होती किंवा अक्षय त्या दिवशी, तो छान वाटतं असं बघून. किंवा काही नवीन कलाकार असतील तर त्यांची मतं किंवा त्यांचे विचार जाणून घ्यायला आवडतात आणि त्यातून मार्गदर्शन होतं. सो हा खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि हा असाच अविरत चालू ठेवा, लॉकडाऊन असो किंवा नसो. आम्हाला सगळ्या कलाकार या पेजवर लाईव्ह यायला नक्कीच आवडेल. सो ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि दादा, तू तुझा वेळात वेळ काढून आमच्यासोबत आज इथे आलास आणि तुझे खूप छान एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केलेस. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि जे आपल्यासोबत जॉईन झाले, आपल्याला एवढा वेळ बघता आहेत, ऐकता आहेत, एन्जॉय करता आहेत, त्या सगळ्यांचेही खूप खूप आभार. तुम्ही आमच्यासोबत जॉईन झालात. सो तुझ्या पुढच्या करिअरसाठी तुला खूप ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच परत एकदा. आणि कमेंट बॉक्समध्ये ज्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकलो नसेल, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण आपण बोलत राहूया. इंस्टाग्रामला तुम्ही मला प्रश्न विचारा, मी नक्कीच उत्तर देईन. आणि वाट चुकलेले जे काही माझे बांधव असतील या इंडस्ट्रीमध्ये, कुठलाही चुकीचा डिसिजन घेऊ नका. तुम्हाला काही वाटलं तुम्ही आम्हाला विचारू शकता, जे आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कलाकार आहोत. कुठल्याही अशा काय म्हणतात खोट्या गोष्टीच्या मागे जाऊ नका, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. हा झाला एक मुद्दा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःची काळजी घ्या. आता बाहेर खूप वाईट सिच्युएशन आहे, घरामध्ये राहा, कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, मास्क लावा, घरच्यांनाही सांगा, काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग वापरा. थोडेसे दिवस राहिलेत, लवकर लसेल आणि आपण या संकटातून मुक्त होऊ. मग भेटूच यात पावनखिंड घेऊन जवळच्या चित्रपटगृहात. येस, नक्कीच. आणि ऑल द बेस्ट तुला पावनखिंडसाठी. आम्ही सगळे नक्कीच बघणार आहोत आणि बघितल्यावर तुला अर्थातच कॉम्प्लिमेंटही करणार आहोत. सो ऑल द बेस्ट दॅट. आणि थँक्यू सो मच परत एकदा. बाय बाय. थँक्यू. बाय. बाय.
ओके, सो आजचं आपलं सेशन खूप छान झाले आहे. यानंतरही आपलं एक सेशन आहे, तेही एन्जॉय करा. खूप छान व्यक्तीसोबत सेशन आहे. बाय बाय, सगळ्यांनी काळजी घ्या. हॅव अ